कर्नाटक परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी आज बेंगळुरूमध्ये संप पुकारला असून या बंदला आज बेळगाव विभाग परिवहनने पाठिंबा दर्शविला आहे। या संपामुळे आज सकाळी बेळगाव शहरातील बस सेवा ठप्प झाली असून अचानक पुकारलेल्या या संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय पुकारण्यात आलेल्या या बंदमुळे प्रवासी वर्गालाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे। परिवहन कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा मिळविण्यासाठी हा संप पुकारला असून बेळगाव विभागातील परिवहनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या संपला पाठिंबा दिला आहे। त्यामुळे परिवहनच्या सर्व बसेस आगारातच थांबून आहेत। त्यामुळे हजारो प्रवासी बस स्थानकात अडकून पडले आहेत। संप कधी मागे घेणार व बस सेवा कधी सुरळीत होणार या प्रतीक्षेत प्रवासी असल्याचे पाहायला मिळत आहे। मैं आज 7 बजे आया था और इधर 3 घंटे हुए मैं अभी रुका हूँ और मुझे एक्चुअली कारवार जाना था, पर ये अचानक मुझे पता चला कि आज स्ट्राइक है। अगर वो 2 दिन पहले या 1 दिन पहले नोटिफाई करते तो अच्छा होता, इतना देर रुकना नहीं पड़ता। मैं 3 घंटे यहाँ से खड़ा हूँ और सभी बस सब बंद है आज, और ये अचानक से हमें पता चला कि आज ये स्ट्राइक है। ये कंडक्टर के कुछ तो इशू है, और मैं इतना ही कहना चाहता हूँ कि गवर्नमेंट इस ये कंडक्टर का इशू है जो जल्दी से जल्दी सॉल्व करे। मैं इतना ही सरकार से ये करता हूँ। मी सकाळी 9:15 वाजता बस स्टँडला आलेलो बेळगावच्या कोल्हापूरला जाण्यासाठी। बसेस अचानक बंद झाल्यामुळे पुढं प्रवास करता आला नाही। एक दिवस आधी जर का त्यांनी सांगितलं असतं तर आम्ही आलो नसतो। न सांगता अचानक बंद केल्यामुळं प्रवाशांची फार गैरसोय झालेली आहे। तर अशा वेळी सरकारने त्यांच्या काय मागण्या आहेत त्यांचं लक्ष घालून लवकरात लवकर परत सेवा चालू करावी। आज पुकारण्यात आलेल्या संपामुळे लांब पल्ल्यासह स्थानिक बस सेवा ठप्प झाली आहे। सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।